शरद पवारांचे 8 खासदार मोदींना का भेटले? भेटीमागचं खरं राजकारण काय? गुप्तपणे झालेल्या भेटी नेहमी चर्चेत असतात, पण कधी कधी उघडपणे झालेल्या भेट देखील तितकीच खळबळ उडवते. शरद पवारांच्या 8 खासदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतली आणि दिल्लीतलं राजकीय वातावरण एका क्षणात तापलं. भेट अवघी 20 मिनिटाची, पण त्यामागचे तर्कवितर्क मात्र गप्पामध्ये कालपासून रंगले. तर कारण सांगितलं गेलं की मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी भेट घेतली, पण या कारणावर राजकीय वर्तुळातल्या कुणाचाच पूर्ण विश्वास बसला नाही. नेमकं काय घडलं, भेटीचे खरे कारण काय आणि खरं काय शिस्त आहे, सविस्तर पाहूया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहताय कसं काय. दिल्लीत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला. एकीकडे डिलेटिमेशन वेदकाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षामध्ये अव्यवस्था पसरलेली आणि दुसरीकडे राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक मदतीची मागणी जोर धरत असलेली. नेमका याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेतल्या सर्व 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेण्याचं ठरवले. सोमवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान कार्यालयात ही बैठक निश्चित झाली आणि बैठकीचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी केलं. बैठक जेमतेम 20 मिनिट चालली, पण याच 20 मिनिटांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडून दिली आहे. भेट संपल्यानंतर बाहेर आलेल्या प्रत्येक खासदाराच्या प्रतिक्रियेत एक गोष्ट सारखी होती: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली भेट झाल्याचं आवर्जून सांगणं आणि कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं ठासून मांडणं. खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं की मतदारसंघातल्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी सुरू असलेलं आंदोलन, इंद्रायणी मेडिसिटीचा प्रश्न आणि चाकण MIDCतल्या अडचणी हे मुद्दे मांडले गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासोबतच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली. खासदारांनी पंतप्रधानांना शिवाजी महाराजांचा पुतळा आणि फुले पगडी भेट देत त्यांचा सन्मान केला. दुसरीकडे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी वेगळाच मुद्दा मांडला. संपूर्ण अधिवेशन एक दिवसही धड चाललं नाही, त्यामुळे आमदार खासदारांना आपले प्रश्न मांडायला जागाच उरली नाही, असं ते म्हणाले. आमच्या नेता सुप्रियाताईंनी पुढाकार घेतल्यामुळे आम्ही सगळे समाधानी आहोत आणि यात NDAच्या किंवा डिलिमिटेशनचा विषय अजिबात नव्हता, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. पण राजकीय वर्तुळाला या स्पष्टीकरणावर कोणाचेही समाधान झालं नाही, कारण याच वेळेत शरद पवार गट NDAत सामील होणार असल्याच्या चर्चाही सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातल्या प्रश्नाचं कारण खरं मानूनही या भेटीमागे आणखी वेगळं काही घडतंय का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. काँग्रेसने या भेटीत सध्या तरी काही वावगं दिसत नसल्याचं म्हटलं, पण डिलेटिमेशन हा भाजपचा कावा असल्याचं सांगायला प्रदेश अध्यक्ष विसरले नाहीत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावध भूमिका घेत सांगितलं की राष्ट्रवादी किंवा शरद पवार यांच्या मनात नेमकं काय आहे हे त्यांनाच माहित नाही. मात्र भाजपचा पराभव करायचा असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. अशा भेटीगाठी मागे वेगळा संदर्भ दडलेला असतो, असे सूचक टिप्पणीही त्यांनी केली. ठाकरेच्या शिवसेनेला मात्र या भेटीचं फारसं आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की अधिवेशन सुरू असताना खासदारांनी आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नासाठी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्याची भेट घेणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. पंतप्रधान संसदेत उपलब्ध नसल्यामुळेच त्यांना थेट भेट घ्यावी लागते आणि ही भेट कुठे लपून छपून झालेली नाही. सुप्रिया सुळे स्वतः सोबत होत्या असं स्पष्ट करत राऊत यांनी शरद पवारांचा पक्ष NDAला मदत करेल अशी शक्यता फेटाळून लावली. मित्र पक्षाच्या यात सावध आणि संशययुक्त प्रतिक्रियांना उत्तर देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उलट प्रश्न उपस्थित केला. शरद पवार मोदींना भेटण्याआधी जंतर मंतरवरच्या आंदोलनकर्त्यांना भेटून आले होते आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसही एकाच विमानातून प्रवास करून आले होते. याची आठवण करून देत त्यांनी मित्र पक्षांनी उगाच संशय निर्माण करू नये अशी विनंती केली. या भेटीचं आणखीन एक कारण समजून घेण्यासारखं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि त्यामुळे या पक्षाच्या खासदारांनी थेट पंतप्रधानाची भेट घेणं हे आघाडीतल्या इतर पक्षांसाठी नक्कीच लक्षवेधी ठरलं. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची स्थिती बिकट बनली. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून तातडीने आर्थिक मदत, विशेष पॅकेज आणि दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा अशी मागणी या भेटी दरम्यान करण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे या भेटीमागे ठोस प्रशासकीय मागण्याही होत्या असं म्हणता येईल. मात्र हीच बाब भेटीचं राजकीय वजन कमी करते का, तर असं अजिबात नाही. कारण विरोधी पक्षाचे खासदार सामूहिकपणे आणि पक्षाच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पंतप्रधानांना थेट भेट देतात. यातून अनेक अर्थ निघतात. अवघ्या 2 दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत दिसले. पण याच दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मात्र कुठेच दिसल्या नाही. अमित शहाने त्यांना भेट नाकारल्याच्या मुद्द्याकडे रोहित पवार यांनी आधीच लक्ष वेधलं होतं आणि आता
त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या 8 खासदारांना भेटण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी वेळ काढला. हा विरोधाभास अनेकांच्या नजरेत भरला. हा निव्वळ योगायोग आहे की भविष्यातल्या एखाद्या मोठ्या राजकीय रणनीतीचा हा पहिला संकेत आहे? याची चर्चा या क्षणापासून खऱ्या अर्थाने पेटली. या विरोधाभासामुळे भाजपच्या गटातले याविषयी वेगवेगळे तर्क लढवले जाऊ लागले. एका बाजूला सत्ताधारी आघाडीतल्या मित्र पक्षाच्या नेत्याला भेट नाकारली जाते आणि दुसऱ्या बाजूला विरोधी बाकावरच्या पक्षाच्या सगळ्या खासदारांना पंतप्रधान स्वतः वेळ देतात. ही विसंगती राजकीय निरीक्षकाच्या नजरेतून सुटली नाही. काहींच्या मते ही निवळ प्रशासकीय बाब असू शकते, तर काहींच्या मते विशेषतः डेलिमिटेशन विधेयकाच्या आधी भविष्यातल्या राजकीय समीकरणाची ही नांदी असू शकते, ज्यात लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा मुद्दा आहे. अशा वेळी कुठलाही राजकीय पक्ष आपली सर्व पर्याय खुले ठेवणं पसंत करतो, असं एक मत व्यक्त होत आहे. या सगळ्या अंदाजावर सत्ताधारी भाजपची भूमिका मात्र अत्यंत संयमी आणि मोजकी राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, कुठल्याही एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांना भेटायला जाण्यात काहीही वावगं नाही. आपण हे मुख्यमंत्री म्हणून अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटतो आणि त्यांची कामं ऐकतो. त्यामुळे या भेटीकडे वेगवेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या विषयावर जास्त न बोलण्यास पसंत केलं, तर शिंदेच्या शिवसेनेनेही मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संधी साधत शरद पवारांना पुन्हा एकदा एनडीएत येण्याचं जाहीर आमंत्रण दिलं. सुप्रिया सुळे यापूर्वीही भेटून गेल्या होता, पण नुसतं भेटून काय उपयोग, पवार साहेबांनी प्रत्यक्ष एनडीएतच यावं असं आठवले म्हणाले. आठवलेच्या या वक्तव्यावर समाज माध्यमावर आणि राजकीय वर्तुळात नव्याने चर्चेला तोंड फुटलं. काहींनी हे स्टेटमेंट सिरियसली घेतलं नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मात्र यावर कुठलीही थेट प्रतिक्रिया देण्यात आली नाही आणि हे मौनच अनेकांना अधिक बोलकं वाटलं. दरम्यान महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी जाहीरपणे फार टीका न करता पडद्यामागे मात्र या भेटीची चौकशी सुरू असल्याचं बोललं जात आहे. आघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये विश्वासाचं वातावरण कायम राहावं यासाठी पुढच्या काळात समन्वय बैठका होण्याची शक्यताही वर्तवली जाते. एखाद्या पक्षाचे खासदार पंतप्रधानांना भेटणं ही तशी सर्वसामान्य गोष्ट, पण गेल्या काही वर्षात घडलेल्या राजकीय उलटापालटी पाहता आता अशा साध्या भेटीही सहजपणे स्वीकारल्या जात नाही. आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीत पडलेली फूट, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या पक्षात झालेला बंडाचा प्रयत्न, आम आदमी पक्षाला बसलेले सलग धक्के आणि नुकतीच ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदे गटात मारलेली उडी, या साऱ्या घटनांची मालिका पाहता शरद पवारांच्या खासदारांची ही भेट केवळ मतदारसंघापुरतीच मर्यादित असेल यावर विश्वास ठेवणं अनेकांना कठीण जातं. या भेटीमुळे उंचावलेल्या भुवया पुढच्या काळात खाली येणार की आणखी उंचावणार हे कळण्यासाठी किमान डिलिमिटेशन विधेयक प्रत्यक्ष पलटावर येईपर्यंत तरी वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत एकच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात घोंगावत राहणार की भेट खरंच विकास कामापुरती होती की एका मोठ्या राजकीय बदलाची नांदी होती? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधताना एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. राजकारणात कुठलीच भेट कितीही निरागस वाटली तरी पूर्णपणे निरागस नसते. वेळ, ठिकाण, नेतृत्व आणि पार्श्वभूमी या सगळ्याच गोष्टी मिळून एका साध्या भेटीलाही मोठा अर्थ प्राप्त करून देतात. शरद पवारांच्या राजकारणाचा इतिहास पाहता त्यांच्या प्रत्येक खेळीमागे दीर्घकालीन विचार असतो, हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवले. त्यामुळे ही भेट केवळ योगायोग मानून विसरून जाणं कदाचित घ्यायचं ठरेल. पुढच्या काही आठवड्यात डेलिमिटेशन विधेयकावर जी राजकीय आघाडी समोर येईल तीच या भेटीचा खरा अर्थ सांगेल, यात शंका नाही. पण या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.